बळवंत वानखेडे आहेत आपल्यासोबत जोडले जात आहेत. बळवंतजी, मला वाटतं 15 दिवसातली ही दुसरी घटना आहे. प्रशासन नेमकं काय करतंय? निश्चितच काय झालंय की ते आश्रमशाळेत पहिले तिथंच त्यांचं जेवण बनवत होते, परंतु या सरकारनं एक कंत्राट दिला वरूनच. तो कंत्राटदार असा करतोय की त्यांना सेंट्रल किचन ठेवली आणि तिथून सगळा माल म्हणजे जेवण तो मुलांना पोहोचवतो आणि ते त्याला जवळपास 4-4, 5-5 घंटे वेळ असते आणि ते अन्न त्यांना दिले जाते आणि ती अन्न दिले जाते तर ते जवळपास तुमचं तांदूळ सुद्धा कच्चा असतो, वरणात बिलकुल पाणी असते, नंतर पोळ्या सुद्धा कच्च्या असतात. आज ते विद्यार्थी सर्व सांगत होते की पोळ्या कच्च्या होत्या, भात कच्चा होता आणि आम्ही सांगतो हे कच्चा आहे तर ते अधीक्षक किंवा मुख्याध्यापक म्हणतात की चुपचाप खा. म्हणजे अशा पद्धतीनं हे वागत होते कर्मचारी सुद्धा. त्यांच्या या विद्यार्थ्यांच्या जे तक्रारी आहेत त्यांच्याकडे स्पेशल दुर्लक्ष करत होते. वारंवार दुर्लक्ष होतंय. तुम्ही स्थानिक खासदार आहात, पाठपुरावा कराल का या गोष्टीचा आणि जे कोणी कंत्राटदार आहेत त्यांच्यावर काही कारवाई होईल का? निश्चितच मी आज स्वतः भेट दिली त्या ठिकाणी आणि त्यांना सांगितलं, पीओ आणि तहसीलदार तिथं हजर होते. पीओना मी सांगितलं की यांना यांची चौकशी करून यांना सस्पेंड करा म्हणून, त्यांना निलंबित करा असं स्पष्ट सांगितलं. आणि तसेच ते जे की किचन आहे सेंट्रल किचन ते बंद करून मुलांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बनवून जेवण द्या म्हणून. आणि ते जेथपर्यंत ते किचन बंद होणार नाही तेथपर्यंत आम्ही तिथलं जेवण सुद्धा घेऊ देणार नाही असं त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सुद्धा सांगितलं गेलं. आणि नक्कीच त्याचा सर्व पाठपुरावा करून आम्ही जे काही करता येईल, आंदोलन करता येईल किंवा काही करता येईल तरी ते किचन बंद करण्याचा प्रयत्न अगोदर करू आम्ही. निश्चित. धन्यवाद बळवंतजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा झाली आहे. बिजू धावडी आणि सावलीखेडा येथील हा प्रकार आहे. मेळघाटात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.